नमस्कार, माझे नाव दीक्षा मनोज जगताप। मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरे बुद्रुक। आज आहे विज्ञान प्रदर्शन आणि विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्त आज आम्ही हा एक मॉडेल बनवलेला आहे। या मॉडेलचे नाव आहे पेपर पेस्ट मेकर। या यंत्राचा फारसा उपयोग आहे। आपण अनेक ठिकाणी पाहत असतो, शाळा असो, महाविद्यालय असो किंवा कॉलेज असो, अशा ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये कागदी कचऱ्याचा जास्त प्रमाणात उपयोग होतो। परंतु काही जण त्या कागदी कचऱ्याचा गैरवापर करतात। काही जण तो कागदी कचरा जाळतात, काही जण फेकतात। परंतु आपण त्या कागदी कचऱ्यांचा रिसायकल करत राहिला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढच्या जीवनामध्ये तो फार फायदेशीर ठरेल। म्हणून आम्ही या सीड बॉल्सची निर्मिती केली आहे। परंतु हे सीड बॉल्स बनवण्याच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम महत्त्वाचं आहे ते म्हणजे कागदी कचऱ्याचा पेस्ट लगदा। तर हे बनवण्यासाठी आम्ही हे यंत्र तयार केले आहे। या यंत्राच्या आत जे धारदार तागे बसवलेले आहेत, याच्यामुळे ज्याच्यामध्ये आपण जो काही कचरा टाकू तो त्याचं रूपांतर हे पेस्टमध्ये होईल। आणि या यंत्राचं वैज्ञानिक कारण म्हणजे याच्या आत असलेले धारदार तागे हे गोल गोल घुमतात, त्यामुळे त्यांना वर्तुळाकार गती प्राप्त होते। त्यामुळे आपण जो काही कचरा ज्याच्यामध्ये टाकू तर त्याचं रूपांतर हे पेस्टमध्ये होईल। तर हे यंत्र आता आपण पाहूया की सीड बॉल्स कसे बनवायचे। तर सीड बॉल कसे बनवायचे ते आता आपण पाहूया की सीड बॉल्स कसे बनवायचे। तर सर्वप्रथम आपला जे पेस्ट आहे त्यातील थोडासा भाग घ्यायचा आणि आपल्याला हवे तेवढा फुलाचा किंवा फळाचा कुठलीही बी त्याच्यामध्ये टाकायची आणि वरनं एक कागदाचा लगदा। आता घरी आपण जसा लाडू बनवतो त्याच्या आकाराचा याला आपण आकार देऊया। आता अशा प्रकारे आपला सीड बॉल तयार झालेला आहे। आपण जेव्हा याला सुकवू 24 ते 28 तासापर्यंत याला सुकवायचं आहे आणि सुकल्यानंतर ते अशा प्रकारचं होईल। अशा प्रकारचं झाल्यावर थोडंसं आपल्याला जर आकर्षित आपले सीड बॉल्स दाखवायचे असतील तर आपण जे आपल्या आवडीचे कलर असतील ते आपण या सीड बॉल्सला देऊ शकतो, त्यामुळे ते अधिकच आकर्षित दिसतील। आणि हे सीड बॉल्स तयार झाल्यानंतर आपण ते जेव्हा पावसाळ्याचा सीझन असतो तेव्हा हे सगळे जे सीड बॉल्स आहे ते इकडे तिकडे टाकून द्यायचे आणि मग हळूहळू त्यांना हवे जेवढा सूर्यप्रकाश किंवा त्यांना जेवढा पाहिजे तेवढा पाऊस मिळाला तर त्यांना हळूहळू अंकुर फुटतील व हे सीड बॉल्स 1 ते 2 वर्ष आरामात चालू शकतात। धन्यवाद।